ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आजच्या सामाजिकदृष्ट्या चिंताजनक घटनांवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता, पूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं भेट दिली आणि ती भिरकावली. आरोप खरेही असू शकतील. तसेच ती पुस्तके भिरकावली नाहीत, घेण्यास फक्त नकार दिला. पण तरीही देणाऱ्या व्यक्तीनं माहिती सांगत खूप वेळ घेतला, हे पण तेवढंच सत्य असू शकतं. खरं खोटं फक्त ज्यांच्यात घटना घडली त्यांनाच माहिती. पण त्या निमित्तानं प्रबोधनकारांबद्दल सांगावंसं वाटतं. प्रबोधनकारांचा जन्म 1885चा. तो काळ डोळ्यासमोर आणण्याचा थोडा प्रयत्न केला तर काय दिसतं? बालविवाहाच्या विरोधात उभे राहणारे प्रबोधनकार, विधवा स्त्रियांच्या केशवपनाच्या विरोधात द्वेषानं बोलणारे प्रबोधनकार, हुंड्याचा विरोध त्या काळात करणारे, अगदी हुंड्याचे पैसे वापस मिळवून देणारे प्रबोधनकार, धार्मिक कर्मकांडाच्या नावाखाली स्त्रिया, बहुजन, अशिक्षित जनता कशी भरडल्या जाते हे आपल्या जातीच्या कोशात आणि वर्चस्वात न अडकता बोलण्याची, लढा देण्याची ताकद ठेवणारे प्रबोधनकार. पुस्तक वाचले तर हे कळेल. ते वाचल्यावर प्रत्येकाला त्यातील मतं पटलीच पाहिजे असंही नाही, आणि ती पटली नाही म्हणून कोणावर आक्षेप असण्याचेही कारण नाही. पण प्रॉब्लेम आहे तो हा की आपल्याला आज आपला इतिहास आणि भूगोल वाचताना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा चष्मा लावावा लागतो. धन्यवाद सरिता. आणि याच नोटवरती आज झिरो आवरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता नव्या विषयांसह, नव्या वादांसह, नव्या संवादांसह. तोपर्यंत नमस्कार.